आणि आता बातमी आहे शंभूराज देसाई यांच्या आवाहनाची। शंभूराज देसाईंनी उपोषणकर्त्या जरांगेंना पुन्हा एकदा आवाहन केलंय, उपोषण मागे घ्यावं, विनाकारण घाई गडबड करून उपयोग नाही असं ते म्हणालेले आहेत। त्याचबरोबर कायदेशीर गोष्टींसाठी काही वेळ लागतो आणि आम्ही 2 महिन्यांचा कालावधी मागितला, मात्र जरांगेंनी आपल्याला 1 महिन्याचा कालावधी दिला असं शंभूराज देसाईंनी पत्रकार परिषदेत म्हटलंय। मी एका वाक्यात जर सांगायचं झालं ना, घाई गडबडीमध्ये सगळ्या सोयऱ्यांचा निर्णय समजा आपण केला, घाई गडबडीमध्ये हैदराबाद गॅजेटचे ओरिजिनल सर्टिफाईड डॉक्युमेंट्स न आणता आपण काही निर्णय केला आणि समजा दुर्दैवानं तो कोर्टात टिकला नाही तर रिव्हर्स जाता येईल का आपल्याला? जर एकदा कोर्टानं निर्णय दिला तर मग गडबड करून आपण आपल्या पायावर दगड पाडून घेतल्यासारखं होईल। म्हणून पुरेसा वेळ दिला पाहिजे, जे करायचे ते कॉन्क्रीट केलं पाहिजे, कायद्याच्या नियमाच्या फ्रेममध्ये बसणार केलं पाहिजे आणि त्याच्यासाठीच आम्ही मनोज दादांना म्हणतो की थोडासा वेळ सरकारला दिला पाहिजे।